ना तांदूळ भिजवायचा ना डाळ वाटायची, कसलीच पूर्वतयारी न करता हा इन्स्टंट क्रिस्पी असा नाचणी डोसा एकदा करून बघा. सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी हा एकदम परफेक्ट उपाय आहे. पहिल्यांदा एका मोठ्या भांड्यात मी 1 कप नाचणीचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये अर्धा कप रवा, अर्धा कप तांदळाचं पीठ घातलं आहे. यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर घालायची. काळी मिरी पावडरमुळे खूप छान स्वाद येतो. आता आपण पाणी घालायला सुरुवात करूया. सुरुवातीला मी 3 कप पाणी घातलं आणि अर्धा चमचा एवढं मीठ घातलं. आता हे पाणी घातल्यावर विस्क किंवा चमच्याच्या मदतीने गुठळ्या न राहता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. या स्टेजला आता मिश्रण अजून थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे मी त्यामध्ये आणखीन 1 कप पाणी घालून पुन्हा मिक्स केलं. त्यानंतर डोशासाठी हवी तशी पातळ कन्सिस्टन्सी यावे म्हणून अजून 1 कप पाणी घातलं. अशा प्रकारे मला एकूण 5 कप पाणी लागलं. हे पीठ अगदी पातळ असावं कारण त्यामुळे डोसा तव्यावर पडल्यावर स्वतःहून पसरतो आणि सुंदर जाळीदार टेक्स्चर तयार होते. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सगळं मिश्रण तयार झालं की ते 10 मिनिटं झाकून ठेवायचं. या वेळेत रवा पाणी शोषून घेतो आणि मिश्रण छान सेट होते. 10 मिनिटांनंतर एकदा मिश्रण हलवून घ्या. जर ते जास्त घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी घालू शकता. मला इथे गरज नाही वाटली म्हणून मी नाही घातलं. तर डोसा बनवण्यासाठी तवा गरम करून घेऊया. तव्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्या. त्यानंतर थोडं पाणी शिंपडून टिश्यू पेपरने पुसून घ्या. आता डोसा घालताना एक महत्वाची टीप म्हणजे हे पीठ मधोमध न टाकता तव्याच्या कडेकडेने ओतत जायचं. पीठ खूप पातळ असल्यामुळे ते आपोआप सगळीकडे पसरत जातं. म्हणून चमच्याने पसरवण्याची गरजच नाही. बघा किती सुंदर जाळीदार डोसा तयार होत आहे. आता बाजूने थोडंसं तूप सोडायचं आणि मध्यम आचेवर 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं. आता बघा डोशाच्या कडा सुटायला लागल्या आहेत. हलक्या हाताने कडा उचलत गेलात की डोसा अगदी सहज निघतो. वाह, किती सुंदर करकरीत पातळ आणि जाळीदार डोसा तयार झाला आहे. नाचणीमुळे हा डोसा कॅल्शियम आणि फायबरने भरपूर आहे. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा एक उत्तम नाश्ता आहे. अशाच प्रकारे उरलेले सर्व डोसे बनवून घेऊया. हा डोसा नारळाच्या चटणी सोबत, टोमॅटो चटणी सोबत किंवा चणा डाळीच्या चटणी सोबत खूप छान लागतो. तर तुम्ही नाचणीचा हा झटपट, हेल्दी आणि क्रिस्पी डोसा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही नाचणीचे पदार्थ किती वेळा बनवता. पुन्हा भेटूया एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वादिष्ट पदार्थ बनवत राहा. धन्यवाद. Thank you.